चंद्र येथील श्री ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे पैपाहणे मित्रमंडळी व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत। आमचे नेते राधानगरी खुदरगड आजरा तालुक्याचे युवक नेते राहुलदादा बजरंग देसाई यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक बीएस पाटील, अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, नृसिंहराजे कन्स्ट्रक्शन, पीएलपी इन्फ्रा जॉइंट व्हेंचर, चंद्रे तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन चुकीचे वर्तन करणाऱ्या विजयकुमार परशुराम बागडी, वय वर्ष 52, मूळ गाव सोळांकोर, तालुका राधानगरी, सध्या राहणार फुलेवाडी रिंग रोड, या शिक्षकाला मुख्याध्यापक प्रभाकर भूपाल कोले यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर 2 तासातच उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी अटक केली होती। आज त्या शिक्षकास कोल्हापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती। शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील 15 ते 16 वयोगटातील 7 मुलींचे महिनाभरापूर्वी लैंगिक शोषण झाले होते। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे तक्रार केल्यानंतर या शिक्षकाची तात्काळ बदली करण्यात आली। त्यानंतर समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या गीता हसूरकर यांना शोषित मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती। मुलींच्या धाडसी वृत्तीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली। मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी आज सकाळी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दिल्यानंतर बागडीस अटक करण्यात आली होती। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री प्रसाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।